एक महत्त्वाची बातमी, फातिमा शेख हे यांच्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील उल्लेखाविषयी दिलीप मंडल यांनी मोठा खुलासा केला। दिलीप मंडल यांच्या म्हणण्यानुसार फातिमा शेख ही त्यांची निर्मिती आहे, तर त्याविषयीचा संदर्भ उपलब्ध नाही। दिलीप मंडल यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारपदी ऑगस्ट 2024 मध्ये नेमणूक झाली होती। दिलीप मंडल यांनी त्यांच्या लिखाणाच्या संदर्भावरून ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत दिल्लीहून। प्रमोद, आपण बघतोय की हे काल्पनिक पात्र आहे असं या ठिकाणी म्हटलं गेलं आणि ज्या व्यक्तीने हा दावा केला तो व्यक्ती हा माहिती प्रसारण खात्याचा अधिकारी किंवा एका उच्चपदस्थ अधिकारी असल्याचं इथं दिसतंय। स्नेहिल, अगदी बरोबर आहे। फातिमा शेख या नावाची चर्चा महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळामध्ये मागच्या काही वर्षांपासून सुरू होते। प्रामुख्याने जर आपण सांगायचं झालं तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यासोबत फातिमा शेख यांनी शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे, अशा पद्धतीचे संदर्भ महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षांपासून येत होते। मात्र आता दिलीप मंडल यांनी एक दावा केलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2019 साली एक लेख लिहिला होता आणि त्या लेखापासूनच मी फातिमा शेख यांची निर्मिती केली होती। त्यांचा दावा आहे की 15 वर्षांपूर्वी फातिमा शेख ही व्यक्ती कोण होती हे देशाला माहित नव्हतं, पण त्यांची निर्मिती मी लिखाण केलं आणि त्यानंतर झालेली आहे, अशा पद्धतीचा महत्त्वाचा दावा जो आहे तो दिलीप मंडल यांनी केलेला आहे। खरं तर दिलीप मंडल यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत, त्यांची कात्रणं देखील तशी प्रसिद्ध झालेली असल्याचं बघायला मिळते। पण दिलीप मंडल हे जर प्रामुख्याने सांगायचं झालंच नाही तर यापूर्वी दिलीप मंडल यांचं लिखाण भारतीय जनता पार्टी असेल किंवा हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात त्यांनी लिखाण केल्याचं आपल्याला वारंवार बघायला मिळालेलं होतं आणि त्याच दिलीप मंडल यांनी आता असा दावा केला आणि एक वेगळी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। यातला महत्त्वाचा मुद्दा स्नेहिल हा सांगावा लागेल की दिलीप मंडल यांची 2024 ऑगस्ट 2024 मध्ये माहिती आणि प्रसारण खात्याच्या संचालक पदे नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली होती। त्यांची नेमणूक केली होती त्यावेळी खरं तर वेगवेगळे दावे नक्कीच, आणि त्यामुळे आता या दाव्यानंतर काय नेमकं होतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रमोद, राजकीय वर्तुळात देखील आता आरोप प्रत्यारोप सुरू होतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।